नमस्कार. छत्रपती संभाजीनगर एक वेळ दुर्दैवी जी दुर्घटना घडली त्याबाबत अनेक तर्कवितर्क जोडले जात आहेत. काल परवापर्यंत घटना परवाची कालपर्यंत असं ते ऐकवलं जात होतं, असं बातम्यांद्वारे कळवलं जात होतं की या मुलांनी आयफोनसाठी आत्महत्या केली. तर पुन्हा नवीन बातमी समोर आली की आयफोन होता त्याच्याकडे ऑलरेडी, त्याचा हप्ता थकला होता त्यामुळे आत्महत्या केली. पुन्हा एक गोष्ट आली की त्यांच्या घरात कौटुंबिक वाद होता, ज्यामुळे वडिलांमध्ये त्यांच्यामध्ये पाहिजे तसा समन्वय नव्हता, तिथे जमत नव्हती अशी एक बातमी आली. त्याच्या आईचा व्हिडिओ समोर आला, ज्यामध्ये त्यांनी पुन्हा तरी उद्देशून म्हटले गेले की तुमचं भलं होणार आहे वगैरे वगैरे. पुन्हा गावचे सरपंच वगैरे त्यांचा एक व्हिडिओ समोर आला की त्याच्याकडे आयफोन ऑलरेडी होता, विनाकारण आयफोनसाठी त्याने आत्महत्या केला असं काहीतरी. असे अनेक बाबी समोर आले. मुख्य कारण जे असेल ते असेल, काही लोकांनी वडिलांना नावं ठेवली. वडील जर पुढे गेलेच नसते तर त्यांनी उडी मारण्याचा प्रयत्न केला नसता. वडिलांमुळे तो पडला. त्याच्या विरोधात बोलणारे इतर आहेत. वडील त्याला वाचवले, त्याला वडिलांवर राग होता, त्यांनी वडिलांचा हात धरून वडिलांना पण घेतला. आता जी घटना घडली ती घडली. या घटनेतून फक्त इतकंच आपल्याला समजणं की हल्लीच्या तरुण पिढीला उद्देशून म्हटलं की त्याचं फक्त प्रत्येकालाच म्हटलं, प्रत्येकाची बाब नाही. मोजके आहेत ते व्यवस्थित आहेत, काही असे की त्यांना म्हणजे आई वडील त्यांना धमकावणं म्हणजे धमकीवाला नाही, पण म्हणजे थोडा घाबरवलं का आपली डिमांड पुरवेल अशा कॅटेगरीत आहेत. काही ते इतके चांगले की आई वडील स्वतःहून देत असताना देखील त्या वस्तूंचा आपल्याला खरंच काही गरज नाही म्हणून तिकडे दुर्लक्ष करतात असे देखील आहेत. हल्लीच्या जनरेशन झालाय काय दिखावेपणा हा खूप वाढलाय. ब्रँडेड कपडे, ब्रँडेड शूज, गॅजेट्स, त्या लोकांसमोर आपण प्रसिद्ध व्हावे मग इंस्टाग्राम फेसबुक याच्यावर रील्स बनवणे. रील्ससाठी काय लागतं? चांगला कॅमेरा, आयफोन वगैरे, तर त्याच्यासाठी त्यातच जुगाड करणं. आणि काही मुलं जे असे आहेत की पण आपल्या मित्राने केलं म्हणून आपण देखील तसा करावा, म्हणजे आपली डिमांड पुरवू. आहेत असे काही कारण ते म्हणजे आई वडिलांची ऐकत नसतात, आई वडिलांना घाबरवतात, ब्लॅकमेल करतात. नाही ना मग मी घर सोडून जाईल, मी हे करेल, मी ते करेल. आई वडिलांचा जीव घाबरतात. मग शक्य नसताना देखील ते शक्य करायचा प्रयत्न करतात, त्या मुलाची डिमांड पुरी करतात. पण त्या मुलाची डिमांड पूर्ण झाली, त्याचे जे मित्र असतात त्यांना असं वाटतं तिने असं केलं मग आपण देखील तसा करावं. पण प्रत्येक आई वडील आपल्या मुलाची डिमांड पूर्ण करतीलच असं नाही, प्रत्येकाला जमेलच असं नाहीये. स्वतःहून देखील समजलं पाहिजे. ही घटना घडली तो भाग वेगळा आपला, तर घटना म्हणजे आपण फक्त एक उदाहरण घेतलेलं आहे. पण हल्लीच्या तरुण पिढीला मी आता देखील सांगतो, मी सर्वांनाच म्हणत नाही, कारण आता फेसबुकवर मी एक म्हणजे पोस्ट पाहिली ज्यामध्ये असं होतं तर कित्येक तरुण पिढीने असं सांगितलं की मी असा आहे, कसा आहे, माझा मित्र असा आहे, त्याच्या वेळेला आयफोन देत होते त्यांनी घेतला. म्हणून मी पुन्हा सांगतोय, प्रत्येकाला ही गोष्ट लागू होत नाही. ते प्रत्येक तरुण पिढीला लागू होत नाही, प्रत्येक आई वडिलांना देखील ही गोष्ट लागू होत नाही. डिमांड जेवढा तेवढा कराव्यात. शिक्षणासाठी आई वडील पाहिजे तेवढा खर्च करतात, मागे पुढे बघणार नाही. परंतु तुम्ही त्याचा गैरफायदा घेऊन
जर पुन्हा आई वडिलांना त्रास देणार असाल की नाही हेच पाहिजे तेच पाहिजे कसं शक्य होत. हा विषय खूप भरकटलेला आहे कारण जसे की अनेक गोष्टी आल्या समोर. आता मुलगा साधारणतः 18-19 वर्षाचा होता. म्हणजे कामाला लागणं साहजिकच आहे. बरेच पार्ट टाइम जॉब थोडाफार जॉब. आता त्यांच्या काकांचे देखील एक विधान आलंय. एक मी पोस्ट वाचली फेसबुकवर. त्यांना कमी नव्हता काय बापाकडे 2-2 आयफोन होते. म्हणजे त्यांनी अजून एखादा आयफोन दिला असता असं त्यांचं मत मी एका विकत वाचलंय बातमीमध्ये. तर वाद असा आहे की कदाचित आयफोनचा हप्ता शिल्लक असेल तो दिला नसेल. मग मुलांना मुख्य मुद्दा हा आहे की मुलांनी असे पाऊल का म्हणून उचलावं गरजेचं आहे. आई वडिलांना घाबरवणं हे माझ्या नजरेसमोर एक अनेक घटना आहेत. थोडा काय घडला का मुद्दाम असा करा तुला मी घर सोडून जाईल मी करेल मी ते करेल. कित्येक माझ्याजवळ आई वडील असे जे घाबरून आपल्या मुलांच्या सर्व गोष्टी मानतात ऐकतायत. पूर्णपणे दुर्लक्ष करा असं नाहीये. बसा समजावा ना होते शक्य नाही. तरी मूल ऐकत नसेल तर दुसरा पर्याय तुला. प्रत्येक वेळेस म्हणजे आई वडिलांनी देखील समजून घेणे गरजेचं आहे. मुलांनी देखील समजून घेणे गरजेचं आहे. मुलांकडनं जास्त समजूतदारपणा आवश्यक आहे. आई वडील जन्माला घालतात ते मोठे करतात कष्ट आहे. तुम्ही नुसता एक जर जोडून जायला झाला सांगितलं समजा विषय मी हे करेल मी ते करेल. आई वडील घाबरतात. तुम्ही एखादी अशी चुकीचा पाऊल उचलला का इतर आई वडील घाबरतात. त्यांनी असं केलं आपला मुलगा किती वाचत. त्यापेक्षा ती डिमांड केली बरं काय पण किती पण करतो काही हो काय अर्थ. विचार करा आता हा व्हिडिओ बघून कदाचित कमेंट्स येतील तरुण पिढीच्या वगैरे आम्ही असे नाही आहेत. मी आजच सुद्धा म्हणतो माझ्या नजरेवर कित्येक तरुण मुलं असे की इतके वेळ त्यांना गरज पण नाही वाटत. फक्त माझ्या मित्राचा मुलगा आहे साधा मोबाईल वापरतो. तर या पप्पाने असं वाटलं कॉलेजला वगैरे जातो तर त्याला गाडी घ्यायला. तो काम धंदा कुठे लागला तर त्यांनी पप्पाला गाडी घेऊन आता असं नाही की आयफोन पाहिजे. त्या पप्पाला वाटलं आयफोन पोराला द्यावं तो म्हणतो ना माझं काम होतोय. असे देखील मुलं आहेत. तर काही असे देखील करते कुणाला काय केला काय नाही केला तो वेगळा. त्याला अनेक आता फाटे फुटले त्या घटनेला. खरा काय खोटा काय कुणाला माहिती. रोज एक नवीन पैलू ओपन होतो त्या घटनेबाबत. जे असेल ते असेल. आपला सांगायचं तात्पर्य फक्त इतक्यात एवढा टोकाचा पाऊल का उचलावा. आत्महत्या हा पर्याय नाही. जीव एकाचा जातो फक्त दिसण्या करतात. त्याच्या मागे अनेकांचे पुन्हा जीव गेले जातात ते दिसत नाही. मनाने खचणार त्या एवढा मोठा घटनेतून पुन्हा बाहेर येणं खूप त्रासदायक आहे. आता या मुलाने 3 तास तिथे त्या डोंगरावर 3 तास सर्वांचे प्रयत्न होते शेअर सर्वांचे. काही नाही तर काय गरज नव्हती बापाला पुढे जायची असे पिण्या लावले. बाप होता तुम्हाला फार डोंगराच्या टोकाजवळ तो उभा आहे केव्हाही पडून जीव जाऊ शकतो. तर कुठला बाप पुस्तक बघत असेल. खूप समजावण्याचा प्रयत्न केला. समजावत जवळ गेला तो वाचवण्याचा प्रयत्न केला नाही दोघे पण त्यात पण वाद. कोणी बोलतात बापाने ढकलून दिला बापाचा आणि त्याचा वाद होता म्हणून. कोणी बोलतात त्याला जिजायला त्या बापाला धरून बापाला का आई जावत जाऊन तिने आत्महत्या केली. तिने उडी मारली. आई घसरला असं डोळ्यासमोर जर नवरा पती मुलगा जात असेल तर कोणी पण धावत बघण्याचा प्रयत्न करत
ती जागा अशी की त्याने जाऊच शकत ना म्हणून जेव्हा धावत येईल तेव्हा माझ नाही दिली काय म्हणून आज टोकाचं पाऊल. एक व्यवस्थित विचार करावा. आपण जे डिमांड करतो घरच्यांपर्यंत कितपत योग्य पूर्ण होतील का. आई वडील सांगावं ते आपल्याला काय सांगतात ते जर गेला म्हणजे विचार करावा. त्यांनी जर नाही सांगितलं तर तुला कारण काय. कारण 18-19 वर्ष झाली म्हणजे तुम्ही कुठे जर थोडाफार काम करू शकता. कमवा 2 महिने 4 महिने समजेल पैसा कसा येतो. पण आईपेक्षा आयफोन मोठा झाला अशी गोष्ट झाली. आणि आत्ताचा आयफोन म्हणजे प्रत्येकाची डिमांड स्टेटस आहे आपला. आयफोन आहे आपल्याकडे. मित्रांकडे पण आपल्याकडे पण पाहिजे. खरंच आहे. अरे कोणी तुला मित्र आहे तो रील्स बनवून असेल किंवा इतर काही गोष्टी व्हिडिओ शूट करायचे फोटोग्राफी करायची त्याला असेल घरामध्ये त्यांनी घेतला असेल ते बनून त्याचे आयफोन. तुला पाहिजे काय पाहिजे काम धंदा कर काय करायचं. मुद्दा आयफोन विषयीचा नाही. प्रत्येक बाबींबद्दल 3-4 हजाराला शूज पाहिजे. 3-4 हजार महिनाभर काम करत तेव्हा 14-15 हजार रुपये पगार येतो. त्यात येऊन माणसाला ओटी करावं तर रात्री जे 3-4 अजून एक्स्ट्रा त्यावर ते घर चालतं. अरे महिन्याभराचा रॅशन तो 7-5 हजाराला लोकांना भरावा लागतो. तो असा हप्त्यामध्ये घालावा लागतो. खूप मोठा विषय. अनेक गोष्टी अनेक बाबी जितक्या बोलावं तितक्या कमी. पण जी काय घटना घडली ती खरंच दुर्दैवी होती. त्यांच्या आत्म्यात शांती लाभो गावकऱ्यांना श्रद्धांजली. परंतु जर असे कोणी ब्लॅकमेल करणारे अवलादी असतील कारके असतील जे आपल्या आई वडिलांना त्रास देण्यामागे असते आई वडिलांना नको तो डिमांड करणारे असतील तर बेकार. असो आपले मत कमेंट्समध्ये नक्की नमूद करावे. हल्लीची तरुण पिढी आत्ताही सांगतो प्रत्येक जण नाही मोजके यांच्याबद्दल आपले काय मत आहे आपण सगळं आपण देखील आपल्या कमेंट्स नोंदवाव्यात. आपण आई वडील जेव्हा आपण पाळले आहोत आपण देखील आपल्या कमेंट्स नमूद करावे. आपल्या चॅनलवर नेहमी रोड अपडेट असतो. हा विषय गंभीर म्हणून आपल्या चॅनलवर आणला. व्हिडिओ आवडला लाईक करावे. चॅनल पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे. या गंभीर विषयावर एक छोटंसं भाष्य करणारा व्हिडिओ छत्रपती संभाजीनगर येथील दुर्दैवी घटनेबाबत असो. भेटूया पुढील नवीन व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.